Dear student, now we can start our new topic collision. What is meant by collision? A collision may be a result of physical contact or interaction between two objects. जेव्हा दोन ऑब्जेक्टचा फिजिकल कॉन्टॅक्ट येतो किंवा इंट्रॅक्शन येतं त्यावेळी तिथे काय होतं कोलिजन घडत असतं. कोलिजन म्हणजे काय? कोलिजन म्हणजे अपघात. आता आपण डेली लाईफमध्ये बघतो की कारचा ॲक्सिडेंट झाला. कारचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे कार कशावर तरी आदळली गेली. ज्या ऑब्जेक्टवरती आदळली गेली तो ऑब्जेक्ट आणि कार हे दोन्ही ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले तर ह्या दोघांमध्ये काय होतं फिजिकली कॉन्टॅक्ट आला आणि तिथे काय झाला ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट म्हणजे काय होतं इथे कोलिजन हे होत असतं. जेव्हा टू कार्समध्ये किंवा टू बाईक्समध्ये जेव्हा ह्या दोन्ही आदळल्या जातात तेव्हा काय होतं त्यांचं फिजिकल कॉन्टॅक्ट येतो आणि तिथे काय होतं कोलिजन हे होत असतं. तर कोलिजन बेसिकली टू टाईप्स आहेत कोलिजनचे. तर कुठले दोन टाईप्स आहेत? इलास्टिक कोलिजन अँड इन इलास्टिक कोलिजन हे काय त्याचे टू टाईप्स आहेत. मेनली टू टाईप्स आहेत. आता कोलिजन कसं कळत असतं? तर कोलिजनमध्ये बघा ड्युरिंग द कोलिजन द नंबर ऑफ ऑब्जेक्ट कम टुगेदर इंटरॅक्ट अँड स्कॅटर इन द डिफरंट डायरेक्शन. आता इथे दोन ऑब्जेक्ट घेतले आपण. फर्स्ट ऑब्जेक्ट आपण हा कन्सिडर केला हा ए ऑब्जेक्ट आणि सेकंड हा बी ऑब्जेक्ट. तर हॅव्हिंग मास m1 अँड m2 अँड हॅव्हिंग व्हेलॉसिटीज इनिशियल व्हेलॉसिटीज u1 अँड u2. तर आता हे दोन्ही ऑब्जेक्ट हे मूव्ह होत आहेत. हे मूव्ह होत असताना हे जेव्हा कोलिजन होतं जेव्हा ते दोन्ही ऑब्जेक्ट हे फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये येतं हे आपल्याला ह्या डायग्राममध्ये लक्षात येतं आहे. या दोन्ही ऑब्जेक्टचा इथे फिजिकल कॉन्टॅक्ट झाला आणि ही डायग्राम आपल्याला काय दाखवते? हेड ऑन कोलिजन ड्युरिंग इम्पॅक्ट. जेव्हा कोलिजन होत आहे त्यावेळीची ही डायग्राम आहे. आता हे कोलिजन झाल्यानंतर त्यांची व्हेलॉसिटी ही चेंज होते. दे आर स्कॅटर्ड इन डिफरंट डायरेक्शन. इथे त्यांची व्हेलॉसिटी चेंज झाली. इथे इनिशियल व्हेलॉसिटी u1 अँड u2 होती आणि आफ्टर कोलिजन त्यांची व्हेलॉसिटी झाली v1 अँड v2 रिस्पेक्टिवली आणि त्यांचं डायरेक्शनही इथे काय झालं डिफरंट डायरेक्शनला ते स्कॅटर्ड झाले. इज दॅट क्लिअर? हे काय झालं आफ्टर कोलिजन यांचं डायरेक्शन चेंज स्कॅटर्ड होऊन त्याचं डायरेक्शन चेंज झालं. कोलिजनमध्ये मोमेंटम लिनियर मोमेंटम इनिशियल लिनियर मोमेंटम इज इक्वल टू फायनल लिनियर मोमेंटम. हे काय असतात? इक्वल असतात. यांच्यामध्ये चेंजेस होत नाही. हे दोन्ही इक्वल असतात. तसंच कायनेटिक एनर्जी ऑफ एंटायर सिस्टीम मे और मे नॉट बी कन्झर्व. इथे कायनेटिक एनर्जी ऑफ अ सिस्टीम ही कन्झर्व होते तर काही वेळा कन्झर्व होत नाही. तर आता आपण टाईप्स ऑफ कोलिजन बघणार आहोत. तर टाईप्स ऑफ कोलिजनमध्ये फर्स्ट टाईप कुठला आहे? इलास्टिक कोलिजन. तर इलास्टिक कोलिजनमध्ये बघा इट इज अ कोलिजन ऑफ टू पार्टिकल. The total kinetic energy of particle conserve along with the total linear momentum and the total energy is collision said to be a elastic collision. तर आता हे कसं होतं आपण बघणार आहोत. तर कंडिशन कुठल्या सॅटिस्फाय होतात इथे बघा इलास्टिक कोलिजनमध्ये. जेव्हा कंडिशन आपण सॅटिस्फाय करू त्यावरून तुम्हाला ही इलास्टिक कोलिजनची टर्म ही क्लिअर होणार आहे. तर द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. सांगितलं आधीच आपण कोलिजनमध्ये बघितलं. टोटल मोमेंटम कशाने दाखवतो आपण? पीने. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम कसं असतं इथे इलास्टिक कोलिजनमध्ये हे सेम असतं. इनिशियल आणि फायनल मोमेंटम हे इथे सेम असतं. त्यावेळी काय होतं इलास्टिक कोलिजन हे होत असतं. म्हणजे फक्त इलास्टिक कोलिजनमध्ये इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम हे सेम असतात. सेकंड कंडिशन बघा ही कंडिशन झाली. सेकंड कंडिशन बघा द टोटल एनर्जी ऑफ बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन.
तर कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जी ह्या काय असतात इथे इलास्टिक कोलिजनमध्ये इक्वल असतात. मग आपण जे एक्झाम्पल बघितलं, टू बॉडीज आपण कन्सिडर केलं होतं, हॅव्हिंग मास M1 अँड M2, इनिशियल व्हेलॉसिटी U1 अँड U2 आणि त्यांची फायनल व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, मास काय त्यांचे M1 अँड M2 ॲज इट इज, आणि फायनल व्हेलॉसिटी V1 आणि V2 ने आपण इथे दाखवली आहे. तर आता बघा इथे तेच एक्सप्लेन केलं आहे. लेट M1 अँड M2 बी द मासेस ऑफ टू बॉडी इन इलास्टिक हेड ऑन कोलिजन. लेट U1 अँड U2 बी द इनिशियल व्हेलॉसिटीज अँड V1 अँड V2 इज फायनल व्हेलॉसिटी. आपण इथे बघितलं एक्झाम्पलमध्ये. मग आता बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय म्हणतो, सम ऑफ इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू सम ऑफ फायनल मोमेंटम. म्हणजेच ही कंडिशन आपली इथे सॅटिस्फाय होते. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम काय होतं, टोटल मोमेंटम हे आफ्टर कोलिजन अँड बिफोर कोलिजन हे सेम असतं. म्हणजेच इथे M1 U1 प्लस M2 U2 हे काय झालं, इनिशियल मोमेंटम आलं, आणि M1 V1 प्लस M2 V2 हे काय आलं, फायनल मोमेंटम आलं. म्हणजे इथे सम ऑफ इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू सम ऑफ फायनल मोमेंटम हे इथे प्रूफ झालं. फर्स्ट कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली. आणि इथेच बघा, हेच आपण सॉल्व केलं. M1 कॉमन काढला आणि U1 मायनस V1 इथे करून घेतलं. इनिशियल व्हेलॉसिटी मायनस फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू M2 V2 मायनस, सॉरी इथे चुकलं आहे प्रिंट करताना, M1 V1 मायनस U1 इज इक्वल टू M2 V2 मायनस U2. हे इथे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन इथे प्रूफ झालं. आता इथे कायनेटिक एनर्जी, सेकंड कंडिशन काय आपली, कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ आफ्टर कोलिजन. आता इथे बघा, कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते, व्हेलॉसिटीवर. आपल्याला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन माहिती, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². मग इथे मास M काय दाखवतो, आपल्याला मास दाखवतो. मास काय असतं, कॉन्स्टंट असतं. मासमध्ये चेंजेस होतात का, नाही. इनिशियली अँड फायनली मास हे सेम असणार आहे, फक्त काय चेंज होतं, व्हेलॉसिटी ही चेंज होत असते. तर इथे व्हेलॉसिटीवर डिपेंड, कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते, व्हेलॉसिटीवर. मग इथे जेव्हा व्हेलॉसिटी पण सेम असेल त्यावेळी ते काय दाखवतं, इलास्टिक कोलिजन. जेव्हा बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी ही सेम असते, हे कशात होतं, फक्त इलास्टिक कोलिजनमध्ये. हे इलास्टिक कोलिजनमध्येच फक्त बिफोर अँड आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी ही सेम असते. म्हणजे जिथे सेम असेल व्हेलॉसिटी बिफोर आणि आफ्टर कोलिजन, तर ते कोलिजन कुठलं असणार आहे, इलास्टिक कोलिजन हे असणार आहे. आता आपण नेक्स्ट बघू काय, इन इलास्टिक कोलिजन. तर सॉरी, इलास्टिक कोलिजन बघण्याआधी इलास्टिक कोलिजनचे आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल बघा, द नॉर्मल टेम्परेचर, ॲट नॉर्मल टेम्परेचर द कोलिजन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ गॅस आर युजली इलास्टिक. नॉर्मल टेम्परेचरला मॉलिक्यूल ऑफ गॅसमधले जे मॉलिक्युल्स असतात ते युजली इलास्टिक असतात. सेकंड एक्झाम्पल आहे कोलिजन बिटवीन ॲटॉमिक पार्टिकल्स. जेव्हा ॲटॉमिक पार्टिकल्सचं कोलिजन होतं तर तिथे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांचं इलास्टिक प्रोव्हाइडेड होतात आणि ते डज नॉट बॉन्डेड टुगेदर इन इंट्रॅक्शन. ह्या इंट्रॅक्शनमध्ये त्यांचं बॉन्डिंग टुगेदर होत नाही. हे काय झालं, इलास्टिक कोलिजनचं एक एक्झाम्पल झालं. आता सेकंड आपण बघू इन इलास्टिक कोलिजन. तर आता इन इलास्टिक कोलिजनच्या आधी आपण कंडिशन बघून घेऊ. तर कंडिशनमध्ये बघा, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन
इज इक्वल टू टोटल मोमेंटम ऑफ आफ्टर कोलिजन. इथे इलास्टिक कोलिजनमध्ये बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन मोमेंटम काय असणार आहे, पी, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटमचं कोलिजन हे काय असणार आहे, मोमेंटम हे ह्या कोलिजनमध्ये हे सेम असणार आहे. आणि फक्त इथे कायनेटिक एनर्जी ही काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. आता बघा सेकंड कंडिशन काय आपली, द टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज नॉट इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. म्हणजे इनिशियली ती कायनेटिक एनर्जी ही आणि फायनल कायनेटिक एनर्जी या दोन्ही सेम नसणार आहेत. कशात, इन इलास्टिक कोलिजनमध्ये. जेव्हा इन इलास्टिक कोलिजन होतं त्यावेळी इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जी ह्या दोन्ही सेम नसतात. ड्युरिंग सच कोलिजन अ पार्ट ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ कोलायडिंग बॉडीज इज कन्झर्व इनटू हीट, साऊंड एक्सेट्रा. कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन काय होतं, ह्या कोलिजनमध्ये जेव्हा काही ऑब्जेक्टचं कोलिजन होतं त्यावेळी कायनेटिक एनर्जी ही कन्झर्व होते इन द फॉर्म ऑफ हीट ऑर साऊंड. म्हणजेच ती कायनेटिक एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्झर्व होते. म्हणजेच इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जी ही इथे सेम मिळत नाही. देअरफॉर द टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर इलास्टिक कोलिजन इज ऑलवेज लेस दॅन टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन. म्हणजेच इथे काय होतं, इनिशियल कायनेटिक एनर्जी ही ग्रेटर असते ॲज कम्पेअर टू फायनल कायनेटिक एनर्जी. तर हे कशामुळे होतं, कोलिजन नंतर ती कायनेटिक एनर्जी बॉडीची कन्झर्व होते इन द फॉर्म ऑफ हीट ऑर साऊंड. आता इथे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय आहेत त्याचे, टू व्हेरिकल्स. जेव्हा दोन व्हेरिकल एकमेकांवर आदळले जातात त्यावेळी दोघांची जी सुरुवातीची कायनेटिक एनर्जी असते आणि फायनल कायनेटिक एनर्जी ही त्याची लेस असते ॲज कम्पेअर टू इनिशियल कायनेटिक एनर्जी. त्यांची व्हेलॉसिटी ही चेंज होते, त्याच्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी ही चेंज होत असते. आता बॅट आणि बॉल, जेव्हा आपण क्रिकेट खेळतो त्यावेळी बॅटवर जेव्हा बॉल आदळला जातो त्यावेळी बॉलची कायनेटिक एनर्जी ही काय होते, चेंज होते. थर्ड एक्झाम्पल, when a ball is thrown on hard floor as same height. जेव्हा आपण एखादा बॉल जमिनीवर आदळतो, हार्ड फ्लोअरवर, फरशीवर जेव्हा आपण टाकतो त्यावेळी त्याची जी पहिली हाईट असते, जेव्हा तो रिबॉन्ड होतो त्यावेळी तो जिथपर्यंत येतो ती आपण इनिशियली टाकलेल्या बॉलच्या हाईटपेक्षा ती काय असते, रिबॉन्ड झालेली हाईट ही कमी असते. म्हणजेच तिथे कायनेटिक एनर्जी ही लॉस झालेली असते. म्हणून इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जीमध्ये इनिशियल कायनेटिक एनर्जी इथे जास्त होते आणि फायनल कायनेटिक एनर्जी कमी होते. म्हणजे इथे इनिशियल कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन फायनल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. इथे हे प्रूव्ह होतं. तर हे कसं म्हटलं जातं, इलास्टिक कोलिजनमध्ये, इन इलास्टिक कोलिजन इट इज अन कोलिजन ऑफ टू पार्टिकल्स, द टोटल लिनियर मोमेंटम ऑफ अँड टोटल एनर्जी आर कन्झर्व बट द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल डज नॉट कन्झर्व. द कोलिजन इज सेड टू बी इन इलास्टिक कोलिजन. याच्यामध्ये लिनियर मोमेंटम आणि टोटल एनर्जी कन्झर्व होते पण कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ही कन्झर्व होत नाही, ही काही प्रमाणात लॉस होते. हे कोणत्या कोलिजनमध्ये होतं, हे इन इलास्टिक कोलिजनमध्ये होतं. इज दॅट क्लिअर? चला आपण आता परफेक्टली इलास्टिक कोलिजन बघणार आहोत.